कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. पनी सारे गा पनी रे गा सा. कधी वाटेत काचा, कधी खळगे निखाचा. तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. माझ्याही वाट्याचे घे तुला सारे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. कधी सगळ्यात आहे, कधी आपल्यात आहे. ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. या कमाल आणि एनर्जी टाकली पाहिजे. आपली आजी आहे. आता पहिलं आपण मानवंदना देऊयात. सगळ्यांनाच ओळखीची परिचय अशी मला तर सेपरेट असं तिचं इंट्रोडक्शन करायची गरजच नाही आहे. शी इज अ स्टार ॲक्च्युली. अँड मी तिला शेषाला रिक्वेस्ट करतो की शेषा येऊन एकदा मानवंदना देईल, तिच्या हँडनी डान्स करताय.
सगळे ना इथे जमलोय 75th बर्थडेसाठी. पण एक गोष्ट आवर्जून मी सांगतो की आपण सगळेजण जे आहेत ना ते ना आपण प्रत्येक जण ना आपण सुखाच्या मागे लागलेला असतो. सुख सगळेजण शोधत असतात की आपलं समाधान आणि सुख म्हणजे काय किंवा काय. तर माझ्या दृष्टिकोनाने सुख म्हणजे ना आजीच्या स्मित हास्यावरनं सुख सुरू होतं ऍक्च्युली. जे आपल्या घरामध्ये जे सुखी असतं ना कोण सर्वात आणि त्याच्यामुळे आपण सुखी होतो ना ते म्हणजे आजीचा हसू. आणि ते सगळ्यांनी प्रत्येकाने जपून ठेवलं पाहिजे. भले आपले आई बाबा असतील आजी असेल तर सगळ्यांनी जपून ठेवलं पाहिजे ते सुख. तर आजीबद्दल मी ऍक्च्युली इन्फॉर्मेशन जमा करत होतो की करू काय, कारण एंड मुवमेंटला मला कळलं की अरे बोलायचंय तुला वगैरे किंवा असं. पण मी इन्फॉर्मेशन करताना मीच ऍक्च्युली भावूक झालो जेव्हा तिची इन्फॉर्मेशन मला कळाली ऍक्च्युली. सो द थिंग इज की मला तिचं बालपण कसं गेलं कुठे गेलं माहित नाही, पण तिचा जन्म मला माहिती आहे की वांजोळे गावाला झाला रत्नागिरीचा. ठीक आहे बाबा मला करेक्ट करा कुठे मी जर चुकत असेल तर प्लीज. हो नक्कीच. तर मी नक्कीच येणार आहे त्यांच्याकडे, मला बालपणीचं ऐकायचं आहे. पण मी एवढं नक्की सांगेन की आजी जेव्हा 1962 मध्ये म्हणजे 1962 साली मला असं वाटतं बाबा गेल्याच्या नंतर अशी प्रथा असते की आपण 1 वर्षाच्या आत लग्न करायचं असतं किंवा म्हणजे 3 वर्षानंतर लग्न होत नाही, म्हणजे 3 वर्षानंतर लग्न होतं मे बी. तोपर्यंत तो गॅपसाठी 1962 मध्ये काशी आजी सोबत आजी माझी मुंबईला आली पहिल्यांदा त्या वर्षी 1962 साली. आपली पिढी आजकालची आपल्याकडे ऍटलीस्ट मोबाईल आहे, फोन आहे, आपण कुठेही ऍक्सेसिबल इझिली होऊ शकतो. पण यांची पिढी 1962 मध्ये जेव्हा इकडे आल्याच्या नंतर 1962 साली तिची काय तारंबळ झाली असेल आणि हे सगळं नवीन असेल तिच्यासाठी. म्हणजे खूपच गोष्टी म्हणजे खूप नवीन असतील. आणि कालांतराने 1963 मध्ये म्हणजे 1963 साली तिचं लग्न झालं. फक्त त्या ह्याच्यासाठी की बाबा वारले आणि 1 वर्षाच्या आत लग्न व्हायचं होतं. आणि मावशी मिल मध्ये कामाला होती आणि मावशीची मुलगी काशी आजी, मी आजीच म्हणेन, तर ती मिल मध्ये कामाला होती. आणि कालांतराने आजी पण तिकडे जॉईन झाली. पण आजी टेम्पररी होती. टेम्पररी मीन्स जे परमनंट लोक होते, परमनंट लोकांच्या ऍब्सेन्स मध्ये जे तुम्हाला काय काम मिळेल ना तर तुम्हाला टेम्पररी वर्कर्स लोकांना तुम्ही चान्स देऊ शकता. करेक्ट, येस. म्हणजे तेव्हाची ती प्रथा होती की मिल असायचं आणि जे परमनंट लोक होते त्यांना सबस्टिट्यूट म्हणू शकतो आपण किंवा हे. तर 1963 साली लग्न झालं आणि त्याच्यानंतर कारकीर्द म्हणजे मला एवढी जिद्द वाटते आजीची की ती लग्न झाल्याच्या नंतर करी रोडला राहत होते ती लोक. तर करी रोडवर ना परत ते घाटकोपरला शिफ्ट झाले. त्याच्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर ते मोठ्या दिराकडे राहत होते. तिथून परत हे करून त्याच्यानंतर ते छोट्या दिरांकडे राहायला आले. म्हणजे त्यांची स्ट्रगल म्हणजे ऑफकोर्स की 1963 साली मुंबईमध्ये येणं, मुंबईमध्ये येऊन लग्न होणं म्हणजे 1 वर्षाच्या आतच, प्लस त्याच्यानंतर 1963 नंतर लग्न होऊन 1966 बाबांचा जन्म असेल आणि त्याच्यानंतर मुलं प्लस सासूबाईंचा डोलारा सोबत, म्हणजे सोबतच असायचे ते. म्हणजे जे पण कुठे हे मुवमेंट व्हायचे तेव्हा ते सोबतच असायचे. सो एवढं सगळं करत असताना पण जिद्द ही कधी सोडली नाही. आणि मला अजून सुद्धा कौतुक या गोष्टीचं वाटतं ना की तिची ती स्माईल, म्हणजे एवढे सगळं स्ट्रगल करून तिने स्माईल कधी सोडली नाही ती. सो त्याच्यासाठी हॅट्स ऑफ माझ्याकडनं तरी. आणि त्यानंतर 1983 साली आय थिंक सो 1983 बाबा भांडूपला शिफ्ट झाले. भांडूपला परमनंट स्थायिक झाले 83 साली. हो 1985 अच्छा 85 म्हणजे 1985 साली भांडूपला शिफ्ट झाले ते. आणि मग त्याच्यानंतर तिघांचे आणि प्लस हे. आणि अजून एक आवर्जून सांगायची की गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा मिल मध्ये असताना म्हणजे जेव्हा आता
मिलमध्ये होतो आपण, तरी बाबांचं शिक्षण प्लस आत्यांचं शिक्षण आईजीने तिथे मिलमध्ये आपण काम करतोय, तर तिथे मिलमध्ये लायब्ररी या फिर तिथे आजूबाजूला आपण म्हणतो ना पाण्याघरा टाईप असतं. म्हणजे ती पण एक खूप मोठी गोष्ट आहे की आपण आपल्या मुलांना पाण्याघरात ठेवून आपल्याला काम करायचं आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ऍटलीस्ट आपण तरी बिलीव्ह नाही करू शकत ती गोष्ट, आणि ती गोष्ट ती जगली आहे आणि ती जगली आणि त्यामुळे प्रोत्साहन मिळालं. तर खरंच ह्या गोष्टीसाठी जोरदार टाळ्या तिच्यासाठी झाल्या पाहिजे. एवढं स्ट्रगल करून आज जो हॅपीनेस दिसतोय आपल्याला समोर, हा तिने जगला आहे आतापर्यंत. आणि खरंच मला पण खूप प्राऊड फील होतं तिच्यासाठी की माझी दोन्ही मुलं तिच्या हाताखाली आहेत, तिच्या हाताखालून वाढतात, आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर मी आता याच्या पुढे मी चैतालीला बोलतो की 2 शब्द ती आजीबद्दल आपल्या बोलेल. तर मी काय बोलू आज मी जे काही आहे त्याचं श्रेय नक्कीच माझ्या मम्मी पप्पांना जातं, पण तेवढंच तिला सुद्धा जातं, कारण आयुष्यातला सर्वात जास्त वेळ मी तिच्यासोबतच घालवलाय. हो, आणि तिचा माझ्या संस्कारामध्ये आणि स्वप्नांच्या पण तिचा तितकाच वाटा आहे. आम्ही म्हणजे मला लहानपणाचं सांगायचं झालं तर मी तिला कुठेच पाठवायचे नाही. म्हणजे ती आत्याच्या घरी जायचं असेल तरी मला घेऊन जात असेल तर ठीक आहे, आता तू जाऊच नकोस असंच माझं असायचं. मलाच आम्ही दोघं पण खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तिचं प्रेम मिळालं, अजूनही मिळतंय. माझ्या मुलांनाही तिचं प्रेम मिळतंय आणि खूप आवडीने सगळं करते मुलांचं. मुलं नेहमीच गेली की हौशेने आणि आनंदाने सगळ्यांचं करत असते. त्यांचाच कशाला, घरात कोणी येऊ दे प्रत्येकाचं ती व्यवस्थित करते. मग ती तिची माणसं असू देत, माझ्या मम्मीचे माहेरचे असू देत, माझ्या सासरचे असू देत, किंवा पप्पांचा आणि स्वप्नीचा मित्रपरिवार असू दे, प्रत्येकांना छान मिळून मिसळून असतं तिचं. आणि सांगायचं झालं तर विसरले मी. नाती तिने खूप चांगल्या पद्धतीने जपली अजूनपर्यंत, आता सुद्धा. मग तिचं नातं म्हणजे ते बायकोचं असू दे किंवा एक आई म्हणून असू दे, आजी म्हणून असू दे, आणि पणजी म्हणून किंवा सासू म्हणून सुद्धा ती सगळ्यांचा हौशेने करते, निस्वार्थीपणे आम्हा सगळ्यांवरती प्रेम करते. आता मी मम्मीच्या वतीने एक सांगेन, तिकडे येणार नाही बोलायला तिच्याबद्दल, पण तिला खरंच बोलायची या इथे येऊन व्यक्त व्हायची गरज नाहीये. तिने तिच्या कृतीतून तिच्या वागणुकीमधून प्रत्येक वेळेस तिच्याबद्दलचं प्रेम आदर व्यक्त केलाय. आणि दोघे पण खूप म्हणजे एकमेकांवरती प्रेम करतात. आईने पण तिच्या मुलीसारखं तिला नेहमी ट्रीट केलंय आणि ती सुद्धा आईसारखं तिला प्रेम करते. पप्पांबद्दल बोलायचं झालं तर कष्ट हे आम्ही नाही पाहिले, पण तिने हे कष्ट खूप केले हे आम्ही ऐकून आहोत. तर पप्पांनी पण खूप छान पद्धतीने तिला ठेवलं, या जे काही आहे ते उभं केलं. आणि मी सांगेन की देवाच्या कृपेने मला खूप चांगली नाती मिळाली. मग ती लग्नाच्या आधीची असू देत किंवा लग्नाच्या नंतरची असू देत, मी देवाकडे एकच मागणं मागेन की मला ही नाती जन्मोजन्मी मिळू दे आणि हीच आजी मला जन्मोजन्मी मिळू दे. तिला विनंती करतो की ऑलरेडी सागर जिजवानी दीदीने सगळं कव्हर केलं आहे आजीबद्दल. आणि लास्ट फंक्शनमध्ये पण मी ही गोष्ट बोललो होतो की आमच्या घरातला सगळ्यात ॲक्टिव्ह मेंबर जर कोण असेल तर ती आई आहे. त्याला ऑलमोस्ट 5-6 वर्ष झाले आणि अजून पण तिची एनर्जी सेमच आहे. जसं दीदीने सांगितलं, अनकंडिशनल प्रेम म्हणजे निस्वार्थी प्रेम काय असतं हे आम्हाला आईकडून समजलं आहे. मला एक गोष्ट चांगलीच आठवते, एकदा मी कुठेतरी चाललो होतो बाईक राईडला, सकाळी 3 वाजता मी उठलो होतो. मला अजून पण आठवते
कमॉन कमॉन. सकाळी 3 वाजता मला विचारते तू काय खाणार. एवढं निस्वार्थ प्रेम आजीनेच केलं आजपर्यंत. आणि कोणीही असू दे, जसं दीदी बोलली, कोणीही असू दे, घरी कोणीही येऊ दे, ती तेवढ्याच आवडीने सगळ्यांचं करते. कधी कोणत्या गोष्टीची डिमांड नाही केली किंवा असंच हवंय मला तसंच हवंय, कधीच नाही. काय बोलायचं तर मला बोलता येत नाहीये. ठीक आहे. तसे मला आजी लहानपणी कशी होती मला ते जाण्याचं आहे. आजी आता जेवढी स्ट्रॉंग आणि जेवढी ऍक्टिव्ह आहे तेवढी कोण नाही येतो तिकडे. हो हो मी तिथे नाही, मी तुम्हाला इथेच बोलेन. हो हो नाही काही भरपूरशी तू माहिती दिलेली आहे माझ्या बहिणीची विषयी. ती माझ्यापेक्षा मोठी, मी तिच्यानंतरचा भाऊ. आम्ही भरपूरसे गरिबीत दिवस काढलेले आहेत. गरिबीत इथून आलो. माझ्या आमची बहीण होती, मावशीची मुलगी आमच्या, तिच्यामुळे आमचं लग्न इथं संपलं. तिच्याकडे राहायला आली काही रोडला. त्या आल्याच्यानंतर 63ला कधी लग्न झालं तिचं. 64च्या नंतर मी मुंबईला आलो. 64ला लास्टला मुंबईला आलो. आणि 64पासून जे आल्यानंतर तिच्यावरच उभी होतो. जिकडे तिकडे तो आता सांगितले ती कुठे कुठे जायची, फिरायचे ते लोक, त्यांच्यावर मीही असायचो. त्यांच्याकडे जेवायला मी होतो आणि जवळजवळ 68 त्याच्यावर मी होतो. भरपूर ठिकाणी त्यांनी जागा बदली केलेली आहे. करोडला त्या करोडला बेला रोड नाही, कोळवेचा तिकडे मटकर बिटकर अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी राहून राहिलं होतं मी त्यांच्याबरोबर. असं आम्ही आयुष्य काढलेलं त्यांच्याबरोबर. त्यांच्या भाऊजी भरपूर चांगले होते. आणि यांना पण त्याच्यानंतर भरपूर गरिबीत आम्ही दिवस काढलेले. त्याच्यानंतर हिचे पण तसेच दिवस होते. भरपूरशी त्यांना मेहनत केली तर विक्रोमध्ये घाटकोपरला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता इतके सुखाचे दिवस झालेले आहेत आणि मुलांना इतके त्याला मला ह्याच्यामध्ये चांगले ठेवलेले आहे. बरं वाटतं त्याच्याविषयी समाधान. बाबा तुमची काही आठवण? मी लहान आहे. एखादी आठवण, एखादी खूप चांगली आठवण. हो हो मामांना बोलवणारच आहे मी. त्याआधी एखादी खूप चांगली आठवण, 4 शब्द चालेल. आई आहे आई. सर्वात म्हणजे तिच्याकडनं घ्यायची शालीनता. हो खूप शालीनता आहे तिच्याकडून. तिला कधी कटकट करण्याची सवय नाही. नाही हा शब्द तिला माहीत नाही. हा कुणाकडे कुठली अपेक्षा करणं ही तिला माहीत नाही. सर्वात शांत माणूस जगात, निर्विकार एकदम. आणि ती खूप शांत राहू शकते याचंच आश्चर्य वाटतं आम्हाला. आवाजही मोठा कधी केला नाही तिने आम्हाला कधी ओरडले नाही, मारलंही नाही. हे कर, पण तिच्या कृतीतून आम्ही सगळं शिकत गेलो. ती काय करते तिने कर असं कधी आम्हाला कुठलं शिकवलं नाही. हे केलं पाहिजे, हे कर, कसं करते ते बघ, हेही ती कधी बोलली नाही. पण तिच्या कृतीतूनच आम्ही बघून शिकत गेलो. हे तिचा स्वभाव खूप शांत आहे. त्यामुळे त्याच्याकडून आम्हाला तिच्याकडे तिने कधी ओरडलेही नाही, आम्हाला मारलंही नाही. मला माहितीच नाही तिच्याबद्दल काय बोलणार तिच्याविषयी. मुळात तिचा स्वभावच एवढा प्रेम आहे की कोणी समोरून आलं तरी सुद्धा ती प्रेमच करेल. आणि तशीच आजी आहे माझी ऍक्च्युली. सो मी आता बाबांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी 2 शब्द बोलावे. सगळं तर सांगून झालेलं आहे. म्हणजे जावयाने बहुतेक सगळं सांगितलेलं आहे. तरी पण 2 शब्द मी पण सांगतो. सगळ्यात सांगितलं स्वभाव प्रेमळ आहे, सगळ्यात शांत आहे ती. वेळेचे दिवस काढले, खूपच हलाखीचे दिवस काढले तिने पण. आणि आम्हाला तिघांना पण तिने शिक्षण पूर्ण केलं आमचं. कसं की तिने मिलमध्ये कामाला होते, मिलचा संप झाला आणि तिने भाजी वगैरे विकली आम्ही. म्हणजे त्या माझ्या बहिणीने पहिली सुरुवात केली पहिल्या दिवशी, छोट्या बहिणीने. आणि मग कंटिन्यू आई वगैरे करून असं त्याप्रमाणे माझं शिक्षण झालं. गरिबीतून दिवस काढून पण कधी कटकट नाही केली. अजून पण कधी कटकट कधी अशा त्याला माहीत नाही. स्वभाव शांत आहे.
अजून काय सांगणार त्याच्याबद्दल. असंच तिला औषधीचं सुखी समृद्धीने आनंदात निरोगी जावं. तुला असं बोलायला शब्द कमी पडतो. डोलारा म्हणजे आजी. तर मी रिक्वेस्ट करतो अजून कोणाला काही 2 शब्द तिच्याबद्दल बोलायचे तर पुढे या प्लीज. मामा. इकडे जा माहिती. नाही, बसून बोला चालेल, बसून बोला. पण खरंच बसून विकास बसून काही मी माहिती आपल्या घरचेच आहे, घरच्यांनाच आपण परत त्याच गोष्टी सांगतोय रिपीट. ताईंबद्दल बोलायचं खूपच आहे. म्हणजे मी जवळून अनुभवले ताईंचे स्वभाव. मी माझं लग्न म्हणजे इंटरकास्ट मॅरेज केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं कुणीने तुला ठेवलं की आम्ही दोघं तुला ठेवू. त्यांनी आम्हाला पहिला तो आधार दिला या दोघं नवरा बायकोने. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जाणं येणं पण खूप जास्त असायचं आमचं. जास्त म्हणजे कामावरून सुटलो तरी जाणार, मी आता काही बरं नसलं तरी त्या येणार. इतके चांगले आमचे घरच्यासारखे संबंध अगदी जवळचे होते एकदम. आणि दुसरं म्हणजे एकदम शांत स्वभाव. काही नाही, कोणाला बोलू नको, चांगली राहा असे सांगायचे. तो असं केलं ना, कधी वाईट सांगितलं नाही त्यांनी आम्हाला. नवीन लग्नानंतर भावासाठी तर जीवप्राण करायच्या. त्यांच्या लाडक्या बहीण ही होती, त्यामुळे माझी पण जास्त नणंद लाडकी म्हणजे हीच आहे. खरं ते सांगते. दुसरं म्हणजे त्यांनी कधी आम्हाला म्हणजे दुखवलं नाही नवरा बायकोने. असं करता आपण तुम्हाला ठेवणार कसं असं काही बोलले नाही. दोघंही नवरा बायको काही म्हणजे काही तुम्हाला कोणी ठेवलं आम्ही ठेवू. खूप असे व्यवस्थित ताईंचा स्वभाव एकदम सुंदर आणि चांगला. बोल 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 छान गप्पा मारतात नेहमी. नॉर्मल गप्पा मारतोय आपण, अजून काय आहे. नॉर्मल गप्पा सगळे आपलेच आहेत आणि सगळ्यांसोबत गप्पा मारतो आपण. तुम्ही मला एक सांगा माहिती. त्यांचा आवाज छान आहे. हो माहिती आहे, लेकीसाठी त्यांनी गायनं गायलं. काय बोलणार ताई. त्यांच्या शेजारी होते. हो. त्यांनी माझ्या संसाराला खूप सपोर्ट केलेले आहे. माझ्या मुलांना चांगले संस्कार केलेले आहेत. माझ्या मुलांवर जर चांगले संस्कार घालले असतील तर आता आहे मुळे आणि बापू. मला त्यांचा खूप आधार होता. माझ्या घरच्यांपेक्षा जर माझ्या मुलांना जर आधार होत असेल तर आहे. त्यांच्या संस्कार खूप माझ्या मुलांनी घेतले. त्यांच्या मला त्यांचे म्हणजे चांगले उपयोगी पण पडले आहे. इकडे इकडे हे बोललो इथूनच इथूनच. बोलण्यासारखं सगळं काहीच नाही, कारण तुम्ही सर्व लोकांनी बोलून झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये माहिती काढून घेतली. आईने म्हणजे ताईने म्हणजे आमच्यासाठी आम्ही शेजारी राहत होतो. त्याच्यामुळे तिचं आणि माझे म्हणजे आमची 2 भावंडं आम्ही जी अशी वागत होतो ना, ती गोष्ट मी तिला सांगतो, ती मलाही सांगतो. एवढं आमचं व्यवस्थित सर्व चाललेलं होतं. आणि आता तर तिची परिस्थिती एकदम व्यवस्थित आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि त्या गोष्टीला किंवा काही असं हे करणं हे तिच्याकडून नाही हा शब्द नाहीच तिच्याकडे. हा एक वैशिष्ट्य तिचं हे होतं. आणि एवढं तिने इतके त्रासातून दिवस काढले पण केव्हा असं हे केलं नाही. हा चेहरा तिचा तो कंटिन्यूस तसाच आहे. त्याच्यामुळेच एनर्जी मिळते ऍक्च्युली. त्याच्यामुळे मी अजून काय सांगू शकतो. मी ऍक्च्युली सांगायचं एक गोष्ट मला आठवते की चैतालीला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो ऑफिसमध्ये, ऑफकोर्स तिचं स्माईल खूपच छान आहे चैतालीची. क्यूट दोघांची पण स्माईल, स्वप्नीलची पण स्माईल खूप छान. आणि ना नेहमी मी तिला विचारायचो, चैताली एवढे छान दात कसे तुझे. म्हणजे मला असं वाटलेलं की ती आर्टिफिशियल लावलेत की काय वगैरे असं वगैरे. नाही नाही खरी गोष्ट आहे. मी तिला कितींदा बोललो, मी स्वप्नीलला पण बोललो ही गोष्ट बऱ्याच वेळा. नेहमी ती एक गोष्ट सांगायची ना, ह्याच्या सगळ्या श्रेया ना माझ्या आजीला जातो. तिने खूप मेहनत घेतली आमच्या ह्याच्यासाठी, दातांवर. आणि त्याच्यामध्ये मी
23 ऑगस्ट 2016 मी पहिल्यांदा घरी गेलो होतो. पहिल्यांदा घरी मी तेव्हा गेलो होतो आणि पहिल्यांदा दरवाजा उघडला ना, एवढी छान स्माईल उघडून आजीने दरवाजा उघडला होता. आणि त्याच्यानंतर बरेच आमचे मित्र पण होते आणि म्हणजे असं वाटतच नव्हतं की मी पहिल्यांदा घरी आलो. असं वाटत होतं अरे अरे मी माझ्याच घरी आलो आजीसाठी. आणि त्याच्यानंतर मी मागून म्हणजे मी जेवायला बनवलं होतं ना, मी मागून घेतो. तर आजी बोलली मला असे खूप आवडतात मुलं की जी स्वतःहून मागून घेतात आणि हे वगैरे. मला ते खूप समाधानी वाटलं एकदम की यार खरंच माझी आजी आहे. सो ती एक अशी आठवण आहे गंमत. अशाच प्रत्येकाच्या आठवणी आहेत या. कमाल या तुम्ही आय नो हा बरेच आहेत यार. सगळ्या आठवणीत काय आठवणी नाही आवड यार. म्हणजे मी जबरदस्ती माईक द्यायला हवा. पहिला बिपिन काकाला मी माईक देतोय, तो बोलला रे हो कमॉन यार. आत्याबद्दलच्या भरपूर आठवणी असं सांगायचं झालं ना, सगळ्या रडवतायत बिचारीला. मी रडवणार नाही आत्या, पण आत्या ना नेहमी आमच्याकडे ना रक्षाबंधन आणि भाऊबीजेला येते. भाऊबीजेला माझे पप्पा जातात तिच्याकडे, पण रक्षाबंधनला एक दिवस अगोदर ती येते. नंतर ती एक दिवस कमी करायला लागली आणि मी तिच्यावर खूप रडायचे. त्यावेळेला मी खूप रडायचे तिच्यासाठी. मी नेहमी तिला सांगायची तू का नाही राहत माझ्याकडे. नाही माझ्या सुनेला राखी बांधायला जायचं असतं म्हणून मी नाही जात असं ती मला असं सांगायची. नंतर जिथपत सूर होती तोपर्यंत ठीक होतं. मग लगेच ती मला म्हणायला लागली अगं माझ्या लेकी येतात ना गं, मग मला त्यांना पण भेटायचं असतं. तर असं करत करत रक्षाबंधन 10 वाजता सकाळी 7 ला ती यायची. ती आणि माझी छोटी आत्या कमलात्या जी आज आली नाहीये, पण जितपत मी जात नाही तिच्या घरी. माझं लग्न झाल्यानंतर मी यायची, माझा टायमिंग चेंज झाला, पण ती थांबून राहायची की आता ह्या टायमाला मला फक्त शिल्पा भेटणार म्हणून ती थांबून राहायची. आणि तिला माहिती असायचं की मी येणार म्हणून. तर ह्यातली एक आठवण माझ्या कधीही मी विसरणार नाही. पण अजूनही मला तो राग आहे की तू येत नाही. आता तुझी सुना, तुझं नातू, तुझं हे सगळे झालेले आहे. तर प्लीज ह्या रक्षाबंधनला एक दिवस अगोदर तू आणि मी. नाही आता तुम्ही यायचं भेटायला. तिला बिझी झाले नातवंड बिझी झाली ती. आणि ते खूप मस्ती करतात तिच्या मागे. म्हणजे शार्वीला माझ्या तीच लागते. काय पाऊस वगैरे पडेल तिच्यावरती, पण शार्वीला माहित नाही पण खूप लागतो खूप. तर आता बिपिन काकाकडे कमान एक एवढी वर्ष आहे कमान. आम्ही ऍक्च्युली लहानपणापासूनच मी तिच्याबरोबर राहिलेलो आहे. माझ्या तसं आठवणी खूप आहेत. पण आता होतं नाही आपल्याला घरातून खूप काही गोष्टी मिळाल्या, पण तिने जी आठवणीने ती येताना म्हणजे जॉबला होती आणि येताना जी आठवणीने 5 पैसे 10 पैसे मला नाही माहीत, पण त्याने जिंकण्याने घेऊन यायची माझी नेहमी. आणि चॉकलेट वगैरे तरी न चुकता मी तर तिला कधी असं बघितलं नाही. आमच्या आम्ही चाळीमध्ये राहतो. बाकीचे लोक की जाट वगैरे कधी कधी व्हायचे, पण तिने कधी कोणाचे भांडण केलं किंवा कोणाला उलटे बोलले असं कधीच नाही. नेहमी चेहऱ्यावर असेल किती हे असू दे, परिस्थिती बोलतात आपली किती हे असेल तरी असं कोणाला रिप्रेझेंट नाही केलं तिने की माझी परिस्थिती गरीब आहे. तो आणि कोणाला लाचार होऊन ती मी तरी कोणाला बघितलं नाही तिने. ती कधी कोणाला ते लाचार होऊन गेली आहे. दॅट इज एक मेन. म्हणजे तिने सेल्फ रिस्पेक्ट किंवा जो काही आपण बोलतो ते तिने खूप जपलाय तिने स्वतःचा. आणि सेम आय थिंक तिने कॅरी फॉरवर्ड केलाय ताईकडे आणि भाऊकडे पण. तो मला जेव्हा तो रेडीला भेटतो. थँक्यू. थोडं छान बोललं जातं तरी सुद्धा आपण बोलले. सनी ऑफकोर्स शेषा पण बोलेल थोडंसं. हो येतोय मी येतोय सगळ्यांकडे येतोय. बोलले सगळे बोलले. ओके, आता बोलायचं झालं तर आता शेषा 12 वर्षाची झाली आहे. ठीक आहे, पण मी आता पण मला आठवण येतो जो पहिला दिवस होता जेव्हा शेषा बॉर्न झालेली. ठीक आहे, तेव्हा एक मित्र आहे माझा बाजूच्या बिल्डिंग मधला प्रथमेश राऊत, त्याची आई. ओके, आणि ही आई आणि स्वप्नेची आई ह्या तिघच आलेल्या. प्रथमेशची आई तर आता नाही आहे. तिने 50 रुपये तिच्या पाळण्यात ठेवलेले आणि
अजून पण आठवण येतं शेषाची मम्मी बेशुद्ध होती आणि मला माहिती नव्हतं की हिला कशाने मी बांधू. तर तेव्हा आई मला बोलली, अरे मी 2 मिनिटात ती साडी घेऊन येते. ती साडी आमच्याकडे अजूनही आहे. शेषा 12 वर्षाची झाली आहे. तिने ती साडी तिथेच फाडली आणि शेषाला मला बांधायला सांगितलं. तर ती एक आठवण आहे. आणि जशी शेषा आय थिंक सगळेच इकडे आहे, सगळ्यांना माहितीच आहे. शेषा आतापर्यंत जेवढी मोठी झाली आहे, आता तर आम्हाला जास्त कॉन्टॅक्ट करता नाही बिकॉज ती बिझी असते. शेषा जेवढी मोठी झाली आहे ही या खोपकर फॅमिलीच्या घरातच झाली आहे असं मी सांगू शकतो. आणि अशा भरपूर आठवणी आहेत. पण आईंनी आणि स्वप्नीलच्या मम्मींनी शेषाला भरपूर सांभाळलेलं आहे. कारण की माझी मिसेस एकटी असायची घरी आणि मी ऑफिसला. हा का म्हणजे सर्वांनीच. तर आम्ही मिस करतोय सगळे ते दिवस. पण आता शेषा मोठी झाली आहे पण टाइम नाही भेटत. बट ती आठवण काढते डेली. ओके चल. आईंबद्दल बोलायचं, ऍक्च्युली आई म्हणजे त्या माझ्या बहिणीच्या सासूबाई आहेत. पण माझ्या बहिणीच्या सासूबाई या कधी आम्हाला देखील वाटलं नाही. इतकं त्यांचं सासू आणि सुनेचं नातं जे होतं ना ते माय लेकीसारखं नातं होतं. आणि त्यांनी खरोखर ते नातं अतिशय सुंदररीत्या जपलं होतं. आणि माझ्या बहिणीकडून मी कधीही त्यांच्याविषयी चकार शब्द, कधी तक्रारीचे जसे शब्द असतात. प्रत्येक घरात सासू सुनेचं नातं सगळ्यांना माहिती असतं कसं असतं. पण ह्या घरामधलं नातं हे अगदी आई आणि मुलीचं नातं होतं. आम्ही कधीच त्यांच्याविषयी कधी तक्रारीचा शब्द ऐकला नाही. आम्ही केव्हाही बहिणीकडे जेव्हा केव्हा जातो तेव्हा बहिणीच्या अगोदर दरवाजा उघडायचा तर त्यांनीच उघडायचा. आणि ते सुद्धा अगदी हसतमुख चेहऱ्याने. कधीही त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही उदासीनता किंवा असं हे अजिबात बघितलं नाही. असा हसमुख चेहरा. खरोखरच अशी आई सर्वांना मिळावी. आई, आजी आणि हे सगळं नातं त्यांनी अतिशय सुंदररीत्या जपलं. हा हसमुख चेहरा आम्हाला खरोखर एकदम समाधान देऊ जातो. जेव्हा बहिणीकडे जातो आम्ही तेव्हा आम्ही बहिणीकडे जात नाही, आम्ही आमच्याच घरी आलोय असंच आम्हाला वाटत असतं नेहमी. आणि खरोखर आज 75वा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना मी अगदी 100 गाठो ही शुभेच्छा देतो. मी महेश इथे नाही, इथे नाही तिथून असतो तू नाही आजीच्या जवळ सगळ्यांनी बऱ्यापैकी कव्हर केलेल्या आहेत आजीबद्दल. मला माझी आठवणी म्हणजे लहानपणी मामांकडे जायचो. प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामांकडे राहायला जायचो भांडुपला. त्यावेळी ऑब्विसली आजी आणि आजोबांना मी संत बाबा म्हणायचो. ताई आहे पण आजी आजोबा मामी खूपच आमची काळजी घ्यायचे, आमचे लाड करायचे. तुम्ही कामाला द्यायचे मामा त्यावेळी. आणि मामा कामाला द्यायचे त्यामुळे मामा नव्हते. आणि मामा आले की सगळ्या घरात स्ट्रिक्ट वातावरण स्ट्रिक्ट असायचं. तर मामा आले की वातावरण सगळे म्हणजे चला सगळे घरात शांतपणे बसा. आम्ही दिवसभर काही मस्ती केलेलीच नाही तसं. पण त्यांची भांडुपला दुसरी सुद्धा रूम होती, रात्री झोपायला टाकलेली. तर त्यावेळी ऑब्व्हियसली आम्ही तिकडे असल्यामुळे आजी आजोबा दोन्ही सुद्धा आम्हाला म्हणजे मला आणि छोट्या भावाला दोघांनाही आम्हाला जपायचे. स्वप्नील वगैरे पण असायचे. आम्ही खूप मस्ती करायचो लहानपणी आणि सगळे आमचे लाड करायचे. आजीबद्दल आजीला मी आजी नाही बोलायचो, मी आईच बोलतो आजी. आई नेहमी बघितलं तर एनर्जेटिक आहे. तिच्या या वयात एवढी एनर्जी आहे. मी देवाला प्रे करेन की सर्वांना अशीच एनर्जी या वयात येऊ दे. ती आजही 100 माणसांना मागे जर काम करायचं म्हटलं तर तेवढा तिच्याकडे एनर्जी आणि ॲक्टिव्हिटी आहे. डेफिनेटली मी स्वतःला नेहमीच बोलतो की एनर्जी या वयात अशी आहे, सर्वांना तशीच एनर्जी लावते.
आणि आजी नक्की तुला 75 वर्षी परत जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा आपण परत 25 वर्षानंतर इथे, तेव्हा थोडं मला दाढी आणि सफेद वगैरे झाले असते, थोडे अजून सगळे माझ्या झाले असते. आता मुलगा थोडा मोठा झाला असेल, तो स्पीच राहील इकडे की मी आलो होतो 75व्या वाढदिवसाच्या इकडे. आपण 100 वाढदिवस पण इथे करू मोठ्या वेळेस. अभि काका एवढी प्रेमळ आत्या प्रत्येकाला मिळो. कोणाशी मी आतापर्यंत तिला असं भांडताना किंवा मोठा आवाज करून बोलताना कधीच ऐकलेलं नाहीये. भावांबद्दल तिचं असणारं प्रेम असंच वाढू दे, आमच्या नातवांवरती तिचं असंच प्रेम राहू दे. आत्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्हाला मावशीने आईसारखंच प्रेम दिलं. केव्हाही गेलं तर आई सारखीच काही करते. आता बोलायला चालल्या सचिन राहिला आपला. शब्दच नाही त्यांच्यासाठी बोलण्यासाठी, एवढं त्यांचं कर्तृत्व महान आहे. तसे आम्ही त्यांचे नातेवाईक नाही पण शेजारी आहे. पण त्यांनी असं आम्हाला आमच्याशी नातं जोडलंय की आमचं काही नातं नसतानाही आम्ही त्यांचे नातेवाईक आहे असंच वाटतंय. कारण की कधीही गेलं त्यांच्या घरी की स्वतःहून आपल्याला हसून घरात आपला पाहुणचार करतात. आणि पाहुणचार वगैरे ते आपला तसं नातेवाईकासारखंच आपल्याला घरात करतात. कधी काही कार्यक्रम असेल आवर्जून आम्हाला ते स्वतःहून आवर्जून बोलवतात. आणि त्यांचं आता एक आठवण म्हणजे त्यांनी एक चैतालीसाठी गोधडी शिवली होती आणि ते दाताच मी बोलत होता ते ऍक्च्युली ते स्माइल त्यासाठी नाही, ते 2 बोटं अशी टाकून ते कॅल्शियम जास्त तिकडे गेलं त्यामुळे ती स्माइल एवढी चांगली झाली. कारण की ती गोधडी घ्यायची अशी खांद्यावर आणि 2 बोटं तोंडात. ती शिवलेली आईने गोधडी होती ती घ्यायची काखेवर अशी माटे खांद्यावर आणि पाठी पुढे आणि आई मागे तिच्या पाठी फिरत. त्यामुळे ते एक चांगली आठवण ती एक आहे त्याच्यासाठी. आणि आमच्यावर पण कसं चांगलं प्रेम केलं, कधी असं काही नाही की कधी काही त्यांच्या घरी झालं बनवलं वगैरे काही तर पहिला आमच्या घरी यायचं, बाजूला द्यायचं. असं शेजार धर्म त्यांचा एकदम चांगला होता. आणि थँक्यू. आईबद्दल सांगायचं तर आम्ही वाटत पाहतो मामांकडे जाण्यासाठी. मामांकडे गेल्या कसं आम्हाला एक पूर्ण परिवार भेटायचा. मामा मामी आई बाबा होते आमचे. पहिले ते इथे राहायचे काय बोलतात त्याला आपला भांडुपला, तर ते हे पण असायचे आमचे मामा मामा हे छोटे. आम्ही सगळे खेळत राहायचो. त्यामुळे आम्हाला लहानपणापासून एक परिवार मिळाला. आमच्या आईकडनं शिकायची गोष्ट म्हणजे ती कधी कंप्लेंट नाही केली तिने की कुठल्या गोष्टी नसतील. आम्हाला आमच्या आई नेहमी सांगायची की खूप गरिबीत काढली तिने दिवस. सो त्या दिवसातनं पण तिने कधी हार नाही मानली. आणि यातनं आम्हाला पण खूप आनंद होतो शिकायला की अरे आमच्या आजीनी एवढे कठीण परिस्थिती पाहिलेली तर आपण तर काय होऊन जाईल आपलं चांगलं. तर ही एक गोष्ट चांगली आहे. आणि दुसरी म्हणजे तिला सर्वजण आईच म्हणतात हे मी पाहिलेलं आहे. तिला मी कधी कोणाला काकी आजी असं कोणाला पाहिलं नाही तिला बोलताना. मी पण बोलतो आणि आमचे मोठ्यातले मोठी माणसं पण तिला आईच बोलतात. तर ही एक आनंदाची गोष्ट आमच्यासाठी. तिला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ती हजारो वर्ष जगावी अशी आमची इच्छा आहे. एफर्ट घेतले ते माझी मुलगी होती नात, तुझा नात जाऊ आहे आणि नातू, या तिघांचा वेळ याच्यामध्ये जास्तही आहे.
जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. ही तुझी जिंदगी दो क्षणांची नशा, ते जरा आज तू हात हाती तिच्या. जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. मनाला नवे पंख देऊ, पापण्यांना नवे स्वप्न देऊ. हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला, फिरसे शिलगावूयांना रे जरा. हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला, फिरसे शिलगावूयांना रे जरा. नवे किनारे मुठीत तारे येतील सारे, सुर जीवनाचे खुशाल छेडू जरा. जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. साऱ्या तुझ्या तूच वाटा, हो किनारा तुझा तूच आता. मिळूनी चल झेंडूया ये सगळ्या बेधुंद लाटा, येऊया तुफान सारे ये जरा. मिळूनी चल झेंडूया ये सगळ्या बेधुंद लाटा, येऊया तुफान सारे ये जरा. नकोच आता डोळ्यात पाणी तुझ्याच साठी, असेल कोणी सुर जीवनाचा खुशाल छेडू जरा. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तू मला. ए आई तू भासे ठाई ठाई, ए आई तू भासे ठाई ठाई. तू खूप समजूतदार आहेस.
सतत ऍडजस्ट करतेस. तू का नाही झालीस रिबेलियस? माझंच काहीतरी चुकलं असणार. चल जा तुझा. सॉरी 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 सॉरी. तू नदी मायेची लाडकी तुम्हाला तूच आई हवी जन्मोजन्मी मला. झोपी गेले हे जग झोप येईन बघ गाना तू अंगाई. तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला. ए आई तू भासे ठाई ठाई. ए आई तू भासे ठाई ठाई. ए आई तू भासे ठाई ठाई. ए तू भासे ठाई ठाई. माझी गतायडी तू माय डियर सिस्टर यू. माझी गतायडी तू दीदी ग लाडकी तू. माझी जणू दुसरी आई. बहिणाबाई माझी ताई. दीदी माझी बहिणाबाई. लाडूबाई माझी ताई. बहिणाबाई माझी ताई. तुझ्याशी भांडता तुला चिडवताना राग तुला माझा येईल. गट्टी बट्टी सारी विसरून पुन्हा आपली गट्टी रे होईल. जन्म दिला ना जरी तू मला तूच बाबा तूच आई. आसो तुझे माझ्या डोळ्यात मी माझे हसू तुला देईन. घास भरवून तिच्या वाट्याचा स्वतः जीव पाशी राही. बहिणाबाई माझी ताई. दीदी माझी बहिणाबाई. लाडूबाई माझी ताई. बहिणाबाई माझी ताई.
वाली पोर आई ज्ञानी जोडी पाणी The last song for the night, everyone.
जय जय Alright people, गणपति बप्पा और एक नासिक ढोल हो जाए। अरे थकले की काय सगळे तुम्ही आला असतात ना नवरात्रीला